सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। भाजपकडून एकमेव महापौर पदासाठी अर्ज विनायक कोंडाल यांचा अर्ज दाखल करण्यात आला। खरं तर सोलापूर महानगरपालिकेत सर्वाधिक मतांनी निवडून याचा विक्रम आपण केला होता आणि आता महापौर पदासाठी देखील अर्ज दाखल केला आहे। काय भावना आहेत पहिल्यांदा? विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। तसेच आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, आमचे सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब असतील, आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब, विजयकुमारजी देशमुख साहेब, सुभाषबापू देशमुख साहेब, आमचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, तसेच आमचे गटनेते नरेंद्रजी काळे साहेब या आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आज या ठिकाणी महापौरासाठी आज फॉर्म भरलेला आहे। त्याबद्दल सर्वप्रथम या ठिकाणी मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। यांनी मला या ठिकाणी संधी दिली। निश्चित या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही। लोकशाहीची जी प्रक्रिया त्यानुसार 6 तारखेला ही अधिकृत निवड होईल। काय विजन असणार आहे सोलापूरकरांना देणार आहात? कशा पद्धतीची वाटचाल असेल? सोलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीवर अतिशय विश्वास या ठिकाणी दाखवून 87 नगरसेवकांना भूतो न भविष्य या ठिकाणी दिलेले आहेत। त्यांचा विश्वास या ठिकाणी सार्थ ठरवत जे सोलापूरकरांना जे गरजेचं आहे, पाण्याचा विषय असेल, उड्डाणपुलाचा विषय असेल, विमानतळाचा विषय असेल, IT पार्कचा विषय असेल व मूलभूत सुविधा जी आहे सोलापूरवासियांची, ही मी प्रामाणिकपणे पूर्ण करायचं या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे। तर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गटातटाच्या राजकारणाची मोठी चर्चा झाली भाजपमध्ये। एक मोठं आव्हान असणार आहे महापालिकेच्या सभागृहामध्ये या सगळ्या नगरसेवकांना सोबत घेऊन जाताना कशा पद्धतीनं ती सांभाळणार आहे? भारतीय जनता पार्टी ही शिस्तबद्धतीचा पक्ष आहे आणि आमच्यात कुठलीही गटतट नाहीत। आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत। नक्कीच तर मराठा समाजाला देखील संधी देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती मराठा समाजाच्या वतीने केली जात होती। अनंत जाधव यांचं नाव जे ते चर्चेत आणलं जात होतं। नेता तुमचं नाव देखील चर्चेत आणलं गेलेलं होतं। मराठा समाजाची मागणी होती की आपल्याला उमेदवारी देण्यात यावी। आत्ता काय भूमिका आहे या सगळ्याच्या नंतर? भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या झोपडपट्टीतल्या कार्यकर्त्याचं महापौर पदासाठी नाव चर्चेत आणणं हेच माझ्यासाठी फार मोठं यश आहे। पक्षाकडे ज्यावेळेस इच्छा व्यक्त केली, पक्षानं सर्व बाजूने विचार करून आज महापौर पदासाठी माननीय विनायक कोंडाल आणि उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वर देवकर यांचं नाव जाहीर केलं आहे। आणि पक्षाची परंपरा आहे, ज्यावेळेस पक्षाकडून अधिकृत घोषणा होती त्यावेळेस ज्यांची निवड झाली त्यांचं स्वागत करणं हे माझं कार्यकर्ता काम आहे। त्यामुळे मी आज विनायकदादा कोंडाल आणि ज्ञानेश्वरी देवकर या दोघांचं अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। कुठलीही नाराजी नसणार आहे या सगळ्याच्या माध्यमातून? नाराजी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाराज होत नसतो। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो, त्याला नाराजी नाही। नक्कीच होते आनंद जाधव आणि विनायक कोंडाल जे महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आनंद जाधव खरं तर त्यांना शुभेच्छा देत आहेत की जरी पक्षानं मला संधी दिली नसली तरी पक्षाचाच कार्यकर्ता जो आहे नगरसेवक महापौर होतोय, त्यामुळे शुभेच्छा ज्या आहेत त्या निमित्तानं व्यक्त करतात। आणि विनायक कोंडाल यांनी देखील महापौर पदासाठीचं निवड झाल्यानंतर जे विजन असणार आहे सोलापूरचं ते देखील या निमित्तानं स्पष्ट केलं आहे। कॅमेरा पर्सन अयुब कालदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।